हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता इथं सकाळी उठून मी माझा स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतलेला आहे. सर्वांचा नाश्तासुद्धा झालेला आहे आणि आता मी भांडी वगैरे घासून गॅस ओटा क्लीन करून घेणार आहे. तर सकाळी सकाळी उठल्यावरती मला व्हिडिओ चालू करायचं लक्षातच नाही राहिलं, त्यामुळे मग मी आता चालू केलेलं आहे. तर आज आहे गुरुवार, तर माझं व्रत आहे स्वामींचं. तर ती पोथीसुद्धा मला वाचायची आहे. तर त्यासाठी मी लवकरात लवकर कामे उरकून घेते, जेणेकरून सकाळीच मला पोथी वाचायला वेळ मिळेल. आणि सकाळी सकाळी पोथी वाचली की दिवससुद्धा खूप छान जातो. स्वामींची मला अजून पूजासुद्धा करायची आहे. आधी मी हे सगळं क्लीन करून घेणार आहे आणि मग त्यानंतरनं मी पोथी वाचायला सुरुवात करणार आहे. तर आता इथे मी रात्रीचं जे काही शिल्लक वगैरे राहिलेलं आहे ते सगळं मी आता असं एका भांड्यात काढून घेत आहे, जेणेकरून मग जी भांडी असतील ती मला स्वच्छ करून धुता येतील. आता ही जी रात्रीची भांडी आहेत तर ती मी आता वरती घेतलेली आहे. जाळी मी खाली ठेवलेली होती, आता ती मी वरती घेतलेली आहे आणि त्याच्यातली सगळी भांडी आता मी ट्रॉलीमध्ये व्यवस्थित अशी लावून घेणार आहे. जेणेकरून काय होतं की जर कधी आपल्याला कोणतं भांडं हवं असेल तर ही अशी भांडी व्यवस्थित लावलेली असतील तर आपल्याला सोपं जातं. भांडी लागत असतील तर ती काढायला. त्यामुळे मी सगळ्यात पहिल्यांदा भांडी लावून घेते, जेणेकरून जास्त पसारासुद्धा होत नाही आणि आपल्याला भांडी जर हवी असतील तर लगेच सापडतात. तर आज गुरुवार आहे, तर त्यामुळे मग मला पोथीसुद्धा वाचायची आहे. तर त्यामुळे म्हटलं लवकर उठून सगळी कामे लवकर आवरून घ्यावीत. तर काय होतं, मग आपल्याला पोथी वाचायलासुद्धा टाईम मिळतो आणि जास्त घाई गडबडसुद्धा होत नाही आणि आपली दगदगसुद्धा होत नाही. तर सकाळी थोडंसं लवकर उठलं तर सगळी कामे आपली लवकर आटोपतात आणि उशिरा उठलं की प्रत्येक कामाला हा उशीरच होत राहतो. तर त्यामुळे मग मी सकाळी लवकरच उठले होते. आता सगळं काम माझं आवरलेलं आहे. आता भांडी वगैरे घासून घेते आणि मग फरची वगैरे पुसून झाली की मी पोथी वाचायला सुरुवात करणार आहे. आणि गुरुवारचं शक्यतो मी लवकरच उठते, कारण की मला पूजा वगैरे करायची असते. आई करतात देवपूजा, पण पोथी वगैरे वाचायला मला वेळ लागतो थोडासा. ज्या ताईंनी गुरुवारचं व्रत केलेलं आहे तर त्या ताईंना माहिती असेल की 1-1.5-2 तास तर आपले सहज जातात पोथी वाचायला, तारक मंत्र म्हणायला, स्वामी समर्थांचा जप करायला. तर त्यामुळे मग मी शक्यतो लवकर उठण्याचाच प्रयत्न करत असते. तर आता इथं मी नाश्त्याची सगळी भांडी वगैरे घासून घेत आहे. आता भांडी वगैरे घासून झाल्यानंतर ना मग मी पोथी वाचायला सुरुवात करेल. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल की मी कशी पूजा वगैरे मांडलेली आहे. आणि त्यात आज लाईटसुद्धा गेलेली आहे गुरुवारमुळे. तर त्यामुळे मला एवढं शूटसुद्धा नाही करता येते, कारण की मोबाईलला चार्जिंग खूप कमी होती आणि माझी तब्येतसुद्धा बरी नव्हती. मला खूप घशामध्ये त्रास होत होता. तर त्यामुळे मग मी आज थोडंसंच व्हिडिओ शूट केलेला आहे दुपारपर्यंतच. दुपारनंतरचे मी रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही. मी खिचडी केली दुपारी आणि तिचा नैवेद्य स्वामींना दाखवला आणि त्यानंतरनं मग मी काही शूट केलेलं नाही. मी दुपारी गोळ्या खाऊन मग थोडासा आरामच केला. आता इथे जीविका मध्ये मध्ये येऊन असे खेळत होती. ती मला म्हणत होती की कसा व्हिडिओ शूट होतो, तर ती बघत होती. आता इथे सगळी भांडी माझी क्लीन करून झालेली आहेत. ज्या ताईंचे गुरुवार आहे तर त्या ताईंना मी म्हटलं की चला सगळ्यांनाच स्वामींचं दर्शन होईल, किंवा ज्यांचे गुरुवार असतात ते सुद्धा स्वामींचे दर्शन घेतील आणि ज्यांना नसेल माहिती स्वामींविषयी तर त्यांचंसुद्धा दर्शन होईल. आज गुरुवार आहे तर चला म्हटलं सगळ्यांचं दर्शन होईल, दर्शन करून होईल. आणि शक्यतो मी गुरुवारी मठातच जात असते, पण आज माझी तब्येतसुद्धा ठीक नव्हती. तर त्यामुळे मग मी म्हटलं की चला आज स्वामींची घरीच पूजा करूयात आपण आणि घरीच दर्शन घेऊयात. आणि घरातले सुद्धा बाहेर गेले होते सगळे, त्यामुळे जीविका घरी एकटीच होती. मग मी म्हटलं की चला आता आजच्या दिवस आपण ॲडजस्ट करूयात, पुढच्या गुरुवारी मग सकाळी लवकर उठून स्वामींचं दर्शन घेऊन मगच पोथी वाचायला सुरुवात करू. मी दर गुरुवारी पहिली मठात जाते, तिथे स्वामींचं दर्शन घेते आणि मग तिथून आल्यानंतरच मग मी घरी पोथी वाचायला सुरुवात करते. आणि सकाळी सकाळी लवकर उठून बघा देवदर्शनाला आपण गेलो ना तर खूप छान वाटतं, अगदी मन प्रसन्न राहतं. आणि मंदिरात गेलं ना की अशी एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते आणि तिथे गेल्यानंतर ना असे कुठलेच विचार आपल्या मनात येत नाहीत, वाईटही नाही येत आणि दुसरे कसलेही विचार आपल्या मनात येत नाहीत. तुम्हाला बघा अनुभव आला असेल, तुम्ही असे मंदिरात ज्यावेळेस तुम्ही जाता दर्शन करायला, मंदिराच्या बाहेर असताना आपल्या डोक्यात खूप विचार चालू असतात, पण जेव्हा आपण मंदिरात जातो ना तेव्हा आपल्या
डोक्यात कसलेच विचार येत नाही. आता हे तर मी अनुभवलं आहे, कित्येक वेळा मी असं अनुभवलेलं आहे. तर तुम्ही अनुभवलं आहे का नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा म्हणजे तुम्हाला वाटतंय का की हा बाबा हे खरंच आहे म्हणून. तर आता इथं माझी भांडी वगैरे सगळी धुवून झालेली आहेत. आता मी इथे हॉलमध्ये आलेली आहे. तर जो काही पसारा होता तो सगळा मी आवरून घेतलेला आहे आणि घर झाडून घेतलेलं आहे. तर आता इथं जीविका आली आहे आणि ती बॉल खेळत बसली आहे. मी झाडून घेते आणि ती मध्ये मध्ये असं बॉल खेळते आहे. तर तिला आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, तरी पण मी तिचं थोडंसं वाचन वगैरे करून घेत असते. पण ती एकटीच असल्यामुळे मग ती असं खेळत असते. तर मी सुद्धा तिला जास्त काही ओरडत नाही, कारण की ती एकटीच आहे आणि आत्ताच तिचं वय आहे खेळण्याचं. आता नाही खेळणार तर मग ती कधी खेळणार, म्हणून मग मी तिला जास्त ओरडत नाही. तिला जे काही करायचं आहे तसं ती खेळत असते. तर सकाळी उठल्यानंतर ना माझं काम आवरलं की मी पहिली घर वगैरे झाडून घेत असते सगळं आणि मग फरची पुसून घेते, जेणेकरून काय होतं की जी नकारात्मकता असते आपल्या घरामध्ये ती निघून जाते असं मला तरी वाटतं. सकाळी उठल्यावरती रोज आपण झाडून घेऊन फरशी वगैरे पुसलीच पाहिजे. तर आता इथे लाईट गेली होती, त्यामुळे मग मला थोडंसं शूट नाही करता आलं, कारण की देवघरात खूपच असं अंधार पडल्यागत वाटत होतं, कारण की लाईट गेली होती. तर त्यामुळे मग मी मोबाईलनेच टॉर्च लावून थोडंसं शूट केलं होतं. तर अशी मी स्वामींची पूजा करते दर गुरुवारी. तुम्ही कशी करता ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी इथं फुलं आणली होती थोडी येताना. सकाळी आम्ही दवाखान्यात गेलो होतो, तर तिथून येताना मी ही फुलं घेऊन आले होते. तर मी अशी आता पूजा केलेली आहे आणि जी काही माझ्याकडे फुले होती तर तेवढी मी इथे ठेवलेली आहेत. स्वामींसाठी मी इथे साखर आणि पाणीसुद्धा एका ग्लासमध्ये भरून ठेवलेलं आहे. तर आता उपवास होता म्हणून मग खिचडी करायची होती, तर म्हटलं चला तुमच्यासोबतही ही रेसिपी करूयात. तर आता मी इथे कढई ठेवलेली आहे, तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी मिरच्या टाकलेल्या आहेत चिरलेल्या. तर मिरच्या टाकल्यानंतर मी लगेच मीठ टाकून घेते, जेणेकरून मिरच्या ज्या आहेत त्या जास्त अशा तडतड वगैरे उडत नाहीत. आता मी इथे साबुदाणा जो भिजवलेला होता तर तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि खिचडी जर आपल्याला मऊसूद एकदम अशी करायची असेल तर त्यासाठी साबुदाणा जेव्हा तुम्ही रात्री भिजत घालता तेव्हा 10 ते 15 मिनटं त्यामध्ये जे पाणी आहे ते तसंच ठेवायचं आणि 10-15 मिनटं झाल्यानंतर ते जे पाणी आहे साबुदाण्यातलं ते सगळं काढून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं सुद्धा पाणी ठेवायचं नाही, जेणेकरून काय होतं की जेव्हा आपल्याला खिचडी करायची असते त्यावेळेस ते पाणी जे आहे ते सोकून घेते, साबुदाणा सोकून घेतो आणि मग नंतर आपली खिचडीसुद्धा मऊसूद अशी तयार होते. तर आता मी ते साबुदाणा टाकून आधी 1 ते 2 मिनिट हलवून घेणार आहे आणि मग त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जो आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचा तो ॲड करणार आहे. तर तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालता तुमच्या आवडीनुसार तर तेवढा तुम्ही टाकायचा आहे. तर आता मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा असं हलवून घेणार आहे आणि गॅस हा आपला मिडियमच असणार आहे. जास्त मोठासुद्धा करायचा नाही की जेणेकरून खिचडी करपेल आपली खाली आणि जास्त कमीसुद्धा करायचा नाही. तर मीडियम हीटवरती आता मी ही खिचडी करून घेणार आहे. तर तुम्हाला कशी खिचडी आवडते तर ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा. तर आता मी असं वर खाली 1, 2 ते 3 वेळा करून घेणार आहे खिचडीला, जेणेकरून सगळी खिचडी जी आहे ती व्यवस्थित अशी शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स होईल आणि आपल्याला सुद्धा छान तिची चव लागेल खायला. तर आता मी इथे 4 ते 5 मिनिट अशी बारीक गॅसवरती खिचडी शिजायलाच ठेवलेली होती. झाकण ठेवलं होतं मी त्याच्यावरती. आता मी झाकण काढून नंतर बघा आता तुम्ही तिचा कसा ब्राउनिश कलर झालेला आहे. म्हणजे आता आपली खिचडी एकदम परफेक्ट झालेली आहे, ती शिजलेली आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं ना की साबुदाणा जर कच्चा सुद्धा राहिला तर सुद्धा तो खाताना असं चिकट असं रवा त्याचंच टेक्स्चर लागतं जे खाताना सुद्धा आपल्याला. तर त्यामुळे मग अशी खिचडी थोडीशी बारीक गॅसवरती झाकून ठेवल्यानंतर 5 ते 6 मिनिटांनी चांगली अशी ब्राउनिश तयार होते. तर आता तुम्ही बघू शकता इथे मी चेक करत आहे की साबुदाणा शिजलेला आहे की नाही. तर आता तुम्ही बघू शकता मी दाबून दाखवते तुम्हाला किती छान अशी आपली खिचडी तयार झालेली आहे. आता मी इथे एका ताटामध्ये स्वामींना नैवेद्य दाखवत आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप आनंदात आणि चांगला जावोत.